गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशमाणं दिवल्लभम् रत्नाकराधौतपदां हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्। ॐ प्रार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वां मनुसन्ददामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। त्यावेळी आपुल्याचे मी कैवारे मी साकारू होऊनी अवतरे मग अज्ञानाचे अंधारे गिळूनी हाली अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जनां करवी गुढी सुखाची उभवी दैत्यांची कुळे नाशी साधूंचा मानू दीपशी धर्माची नीतीशी शेषभरी ही अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी तै योगियां पाहे दिवाळी निरंतर सत्सुखे विश्व कोंदे धर्मची जगी नांदे भक्ता निगती दोंदे सात्विकाची तै पापांचा अचळू फिटे पुण्याची पहाट फुटे जयी मूर्ती माझी प्रगटे पंडू कुमरा ऐसे या काजालागी अवतरे मी युगी युगी परी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया जन्म कर्म च मे दिव्य मे मोहि तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नयति मामेति सोऽर्जुन माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परम मुक्त तो चालिला संगे न चळे देहीचा देहा नाकळे मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी वीतरागमय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागताः एरवी परापर न शोचिती ते कामना शून्य होती वाटा के वेळी न वचती क्रोधाचिया सदा मियांची अधिले माझिया सेवा जियाले का आत्मबोधे तोषले वितरागजे जे तेपो तेजाचिया राशी का एकावन ज्ञानासी जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप जे मद्भावा सहजे आले मी तेची ते होऊनी ठेले जे मजतया उरले पदर नाही सांगे पितळेची गंधी काळीक जई फिटली होय निशेख तै सुवर्ण काई आणिक जोडू जाईजे तैसे यमनियमी कडसले जे तपोज्ञाने चोखाळले मी तेची ते जाहले एथ संशयो कायसा ये यथाम्या प्रपद्यन्ते तांचस्थैव भजाम्यहम् मम वत्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई भजता तयामीही तैसाची भजे देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ
जाहले असे केवळ माझ्याची ठाई परिज्ञाने विण नाशिले जे बुद्धी भेदासी आले तेणेची त्या कल्पिले अनेकत्व म्हणून अभेदी भेदू देखती यया अनाम्या नामे ठेविती देवी देवो म्हणती अचर्चांते जे सर्वत्र सदासम तेथ विभाग अधमोत्तम मत्तिवंशे संभ्रम विवंचिती. हो. काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवतः क्षिप्रं हि मानुष्ये लोके सिद्धिर्भवति कर्मजा. मग नाना हेतु प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवांततरे उपासिती एथ जे जे अपेक्षित ते तैसेंची पावती समस्त परिते कर्मफळ निश्चित ओळखतू वाचुनी देते घेते आणिक निभ्रांत नाही सम्यक एथ कर्मची फळसूचक मनुष्य लोकी जैसे क्षेत्रीम जे पेरिजे ते वाचुनी आनन निपजे का पाहिजे तेची देखिजे दर्पणाधारे ना तरी कडे या तळवटी जैसा आपुलाची बोलू किरीटी पडी साधू होऊनी उठी निमित्त योगे तैसा समस्ताम या भजनाम मी साक्षीभूतू पै अर्जुनाम एथ प्रतिफळे भावना आपुलाली चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विदद्य कर्तारमव्ययम् आता याची परिजाण चारी आहे तिथे वर्ण सृजिले म्या गुणकर्म विभागे जे प्रकृतीचे ने आधारे गुणाचे निव्यभिचारे कर्मे तदनुसारे विवंचिली एथ एकची हे धनुष्य पाणी परिजाहले गा चौवर्णी ऐसे गुणकर्म कडसणी केली सहजे म्हणून ऐके पार्था हे वर्णभेद संस्था मी करता नव्हे सर्वथा याची लागी न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां जानाति कर्मभिर्न सबध्यते. हे मजश्चिचस्व जाहले परिम्या नाही केले ऐसे जेणे जाणीतले तो सुतलागा. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वोत्तरं कृतं. मागील मुमुक्षु जे होते तिनी ऐशी या जाणीनो माते कर्मे केली समस्ते धनुर्धरा परिते बीजे जैसे दग्धिले नुगवतींची पेरिले तैशी कर्मेची परितया जाहली मोक्ष हेतू. एथ आणि कही एक अर्जुना हे कर्मा कर्म विवंचना आपुले चिये चाडे सज्ञाना योग्यू नो हे. किं कर्म कर्म किं कर्मेति कवयोप्यत्र मोहितः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञा वा मोक्षसे शुभात्. कर्म मणिपेते कवन अथवा अकर्मा काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफोनी थेले जैसे का कुडे नाणे खऱ्याचेनी सारखेपणे डोळ्यांचे ही देखणे संशयी घाली. तैसे नैष्कर्मतेची मी भ्रमे जीव सिंजत आहाती कर्मे जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकती. वाचुनी मूर्खाची गोठी कायसी एथ मोहले गा क्रांतदर्शी म्हणून आता तेची परियेसी सांगेन तुझ. कर्मणो इहपि बोद्धव्यं च विकरणं महा अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः.
तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे ते सम्यक आधी जाणावे लागे येथ मग वर्णाश्रमसी उचित जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी. पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुझावे स्वरूपे येतुलेनी येथ काही न गुंफे आपैसेची एरवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन परिते असो आईके चिन्ह प्राप्तांचे गा कर्मण्य कर्मयः पश्येत कर्मणि च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु स युक्तः कृत्स्न कर्मकृत जो सकळ कर्मी वर्तता देखई आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाचिया आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे तरी क्रियाकलापू आघवा आचरतू दिसे बरवा तोची तो ये चिन्ही जाणावा ज्ञानी आगा जैसा का जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पे जळा माझी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे अथवा नावे हनजोरिगे तो थडियेचे रुख जाता देखे वेगे तेची साचोकारे जो पाहू लागे तव रुख म्हणे अचळ तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानुनी वायाणे मग आपण या जो जाणे नैष्कर्म्यू ऐसा आणि उदो अस्तुचे नी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता तो मनुष्य सारिखा तरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब. एकावन्नाव्या ओळीपासून अर्थ थोडक्यात मी पहिले वाचतो आणि त्याच्यावर मला जे वाटतं 1-2 मिनिट फक्त मी आज बोलायचा प्रयत्न करीन. त्यावेळी मी आपल्या भक्तांचा कैवार घेऊन सगुण साकार होऊन अवतरतो आणि मग संपूर्ण अज्ञान अंधकार नाहीसा करतो, अधर्माचा शेवट करतो, पापांचा जमा खर्च फाडून टाकतो आणि साधी पुरुषांकडून भक्तीचा प्रसार करून जिकडे तिकडे सुखाच्या गुढ्या उभारतो, दैत्य कुळाचा नाश करतो, साधूंचा लोकात आदर वाढवतो आणि धर्म व नीती यांचे ऐक्य करवितो, अविचाराचे जमलेले काजळ झाडून टाकून विवेकाचा दिवा पाजळतो. त्यावेळी भगवत भक्ताला जिकडे तिकडे अखंड सुखाची दिवाळी उजाडते, सर्व विश्व आत्मानंदाने भरून जाते व जगात एक धर्मच राहतो आणि भक्तांना सत्वगुणांची पोटे सुटतात. हे अर्जुना, जेव्हा भगवंताचा अवतार होतो तेव्हा पापांचे पर्वत नाहीसे होतात व पुण्याचा उदय होतो. अशी सर्व सुखाची स्थिती जगात नांदते. जगात अशी ही सुखाची स्थिती उत्पन्न करण्याकरता मी युगायुगाचे ठिकाणी अवतरतो, पण हे माझे अवताराचे मर्म जो जाणतो तोच खरा विवेकी पुरुष होय. मी जन्मरहित राहूनच जन्मतो, निष्क्रिय राहूनच कर्म करतो, ही माझी अविकारी स्थिती तो जाणतो, तो पूर्ण मुक्त झाला. तो पुरुष क्रियेच्या संगतीने क्रियावान होत नाही, देहात राहूनही देहाचा संबंध वागवित नाही, शेवटी मरणाच्या वेळी माझ्या स्वरूपातच तो मिसळतो. जे आपपर भावाने दुःखी होत नाहीत ते सर्व वासनारहित होतात, क्रोधाच्या तावडीत कधी सापडत नाहीत. मला स्वतःला जे वाटतं की भगवंत इथे की भगवंतांचा अवतार हा वेळोवेळी वेगवेगळ्या युगांमध्ये जरी होत असला तरी भगवंताच्या या अवतारामध्ये भगवंत जे पापाचा नाश करणार असतील, वृत्तीचा नाश करणार असतील, त्या युगात जे काही वाईट असेल त्याचा नाश करणार असतील, त्याच्यासाठी भगवंत तुमच्या माझ्यासारख्या सगळ्या लोकांची मदत घेतो आहे. आपल्याला तो साध्य करायला लावतो आहे.
याच्यातली जी 53वी ओवी आहे, दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मान गिवंशी, धर्मासी नीतीसी शेष भरी. दैत्य कुळाचा नाश करतो, साधूंचा लोकात आदर वाढवतो. आपण भगवंताचा अवतार घ्या किंवा त्याच्या आधीचा रामाचा अवतार जरी घेतला तरी आपल्यासारख्यांना, म्हणजे माझ्यासारख्याला तर हा नेहमी प्रश्न पडतो की भगवंताला अयोध्येत बसून सुद्धा रावणाचा नाश करणं जर शक्य होतं तर मग हा सगळा उठाठेव, हा सगळा खटाटोप का बरं केला आहे? महाभारताच्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णाला सर्व कौरवांचा नाश करणं अशक्य नव्हतं, पण अर्जुनाला भगवद्गीता सांगून त्याचा कार्यप्रवृत्त करणं आणि अर्जुनाकडून ते काम करून घेणं पुण्याचं. त्याच्यामुळे याच्यात भगवंताचा जो महत्वाचा भाग आहे की भगवंत आपल्यासारख्या, आणि प्रत्येक युगामध्ये भगवंत असे म्हणतात की प्रत्येक युगात मी जन्म घेईन. जेव्हा जेव्हा पापाचा भार वाढेल, जेव्हा जेव्हा दुष्ट प्रवृत्तींचा भार वाढेल, त्यावेळी मी जन्म घेईन आणि माझं अवतार कार्य हे तुमच्या माझ्यासारख्या लोकांकडून त्यावेळेची वृत्ती, पापवृत्ती असेल, वाईट गोष्टी असतील, याचा संहार करणं, याचा नाश करणं. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना, हे तुझं काम आहे, तू केलं पाहिजे. कारण हा शेवटी सगळा भगवद्गीतेचा जो भगवद्गीता जी आहे हे अर्जुनाला कार्य प्रवृत्त करण्यासाठी केली आहे. अर्जुन हा एक प्रातिनिधिक स्वरूप आहे असं माझं मत आहे. जो एक समाज आहे, जो एक विभ्रमित झालेला माणूस आहे, ते समाजाचं रूप असेल कदाचित. आपण कोण हे माहित नाही, किंवा काही वेळा जसं अर्जुनाचं कन्फ्युजन झालं आहे की समोर माझे सगळे नातेवाईक आहेत, भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्यांसारखे माझे गुरु आहेत, यांचा नाश मी कसा करू, हा संभ्रम हा दूर करून त्याला कार्यप्रवृत्त करण्यासाठी भगवद्गीतेची रचना भगवंतांनी केली. आणि असा अर्जुन प्रत्येक वेळी समाजात आहे. काल होता, आज आहे, उद्याही राहील. आणि म्हणून भगवद्गीता ही चिर पुरातन आणि नित्य नूतन जी आहे की प्रत्येक परिस्थितीत ही आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करते की मी जर संभ्रमित झालो तर माझं कर्तव्य काय आहे, मी कशासाठी हे करायचं. आणि भगवंताचं जे कार्य आहे की प्रत्येक युगात मी अवतार कार्य आहे माझा. दशावताराच्या गोष्टींची आपण आता चर्चा न करता याच्यात महत्वाचं आहे की भगवंत म्हणतात की हे मी तुझ्याकडून करून घेणार अर्जुना. थोडस आणखीन वाचतो फक्त. दैत्य कुळांचा नाश करतो, साधूंना मान दर्शवतो आणि धर्म व नीती यांची सांगड घालतो. भगवंत म्हणतात जेवढे म्हणून धर्म आहेत त्यांचे रक्षण करणे हा माझा स्वभाव आहे. जेव्हा अधर्म धर्माचा पराभव करतो त्यावेळी अवतार घेऊन मी धर्माचे रक्षण करतो. भक्तांच्या कैवारासाठी मी अवतार घेऊन अज्ञान दूर करतो. सज्जनांच्या हातून सुखाची पताका फडकवतो. हे माझ्या मते अत्यंत महत्वाचं आहे की प्रत्येक वेळी वाईट प्रवृत्ती वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात, वेगवेगळे विचार असू शकतात, आणि म्हणून भगवंत सज्जनांच्या हातून सुखाची पताका फडकवतो, दैत्य कुळाचा नाश करतो, साधूंचा मान राखतो, धर्म आणि नीती यांची सांगड घालतो. विवेकरूपी दिव्याला आलेली अविचारांची काजळी झाडून तो दिवा प्रज्वलित करतो. मी अवतार घेतो तेव्हा पापांचे डोंगर नाहीसे होतात, पुण्याचा प्रातःकाल होतो. याप्रमाणे प्रत्येक युगात मी अवतार घेतो. जो धारण करतो तो धर्म होय. संतोष, क्षमा, मनाचे दमन, चोरी न करणे, अंतर्बाह्य शुचित्व, इंद्रियांचा निग्रह, तत्वजिज्ञासू बुद्धी, आत्मज्ञान, सत्य व अक्रोध असे दशविध धर्म लक्षण आहेत. म्हणजेच मानवता व सदाचार हाच धर्माचा गाभा आहे. नीती धर्म, वर्णधर्म, आश्रम धर्म, गुणधर्म, निमित्त धर्म, आपद धर्म असे धर्माचे विविध प्रकार सांगितले आहेत. धर्मानी ऐहिक सुखापेक्षा पारलौकिक कल्याणाला अधिक महत्व दिले आहे. अशा धर्मात कोणालाही निषेध नाही, कोणालाही मज्जाव नाही. धर्माचे आपण रक्षण करावे म्हणजे धर्मही आपले रक्षण करतो असे महाभारतात म्हटले आहे. 4 पुरुषार्थ, 4 वर्ण, 4 आश्रम, 3 ऋणे, कर्म, विपाक ही सर्व धर्माची अंगे आहेत. मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध व कल्की हे दशावतार आहेत. त्यामुळे हा जो याच्यात या 10 ओव्यांचा जो सार माझ्या दृष्टीने मी जे काढतो आहे की
की हे दशावतार असतील, पुढे देखील अजून भगवंताचे अवतार झाले असतील, होत असतील. आजही कदाचित एखादा भगवंताचा अवतार असेल जो आपल्यासारख्यांकडून या दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्याचं काम करून घेतो आहे. इथे अर्जुन हा प्रातिनिधिक आहे. अर्जुन हा तुमचं माझं रिप्रेझेंटेटिव्ह कॅपॅसिटीमध्ये अर्जुनाला भगवंतानी गीता सांगितली आहे. शेवटी ज्या त्या परिस्थितीमध्ये असलेल्या पापाचा नाश करणं, वाईट प्रवृत्तींचा नाश करणं आणि सज्जन शक्तीचा विजय करणं हेच धर्माचं कार्य आहे. आणि धर्म हा कुठल्याही चौकटीत बांधून न ठेवता, धर्म म्हणजे धारणा, याच्या खोलात आपण नंतरही जाऊ शकतो. धर्माला आपण कृपा करून कुठल्याही पूजा पद्धती किंवा कुठल्याही याच्यात बांधून न ठेवता, इट इज अ वे ऑफ लाईफ. अशा वे ऑफ लाईफला जर कुठे कोणी त्रास देत असेल, कुठल्याही प्रकारचे संकट त्याच्यावर येत असेल, तर त्यावेळी भगवंत अवतार घेतात आणि त्या वेळेच्या परिस्थितीनुसार, त्यावेळेच्या एकंदर समाज मनानुसार असा पापाचा नाश करण्यासाठी जे अवतार कार्य जे भगवंत करतात ते सगळं अवतार कार्य आहे, असंच मला असं वाटतं की या 10 ओव्यांमध्ये आहे. धन्यवाद. नमस्कार. पुढे प्रभू म्हणतात की सदा मियांचे आथिले, माझिया सेवा जियाले, की आत्मबोधे तोषले वितरागजे. माझ्या भावनेने जे नेहमी संपन्न असतात, भावनेने म्हणजे नेहमी जे देवाचे सतत स्मरण करत असतात, ते माझ्या सेवेकरता ज्यांचे जीवन असते, त्यांचे जीणे असते आणि आत्मज्ञानाने जे संतोष पावलेले असतात आणि ज्यांची विषयांवरील प्रीती नष्ट झालेली असते, विषयांवरील म्हणजे आपल्या भौतिक गोष्टी जसे पैसा, इस्टेट, कोणत्याही प्रकारची इच्छा ही नसणे, जे तपोते जरीच्या राशी ही एकायतन ज्ञानासी, जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप, ते तपाच्या तेजाचे पुंज असतात. असे लोक तपाचे पुंज असतात आणि जे ज्ञानाचे केवळ एकच ठिकाण असतात, जे तीर्थांना पवित्रता देणारे असतात. फार काय, जे मूर्तिमंत तीर्थच असतात. जसे आपण गुरु पाहतो, संत महंत हे सर्व याच्यात येतात. ते मदभावा सहजे झाले आले, मी तेची ते होऊनी ठेले, जे मज तया उरले पदर नाही. ते सहजच माझ्या स्वरूपाला मिळतात, ते मीच होऊन राहतात, कारण त्यांच्यात व माझ्यात काहीही पडदा नाही. पडदा नाही म्हणजे काहीही अंतर नाही. इथे मी सांगू इच्छितो की प्रत्येकाने आपले कर्म, आपले कर्तव्य आनंदाने पार पाडत असताना जेव्हा वेळ मिळतो तेव्हा भगवंताचे नामस्मरण करत राहावे. कारण इथे दिले त्याप्रमाणे कुठेतरी हिमालयात जाऊन जप करणे असं नाही. आपल्या गृहस्थ जीवनामध्ये आपल्याला जो वेळ मिळतो त्याच्यात आपण भगवंताचे स्मरण करणे हे पण याच्यात येते. सांगे पितळेची गंधी काळ, जे फिटली होय निश्चिक, ते सुवर्ण काही आणिक जोडू जाईजे. पितळेची जो गुण आहे म्हणजे कलंक म्हणजे काळीमा येणे. ओके, काही दिवसांनी आपण पितळ्याचं भांड बाहेर ठेवलं की त्याला काळीमा येते, पण हा जर गुण या पितळ्यामध्ये जर नसता तर मग कोणी सोनं प्राप्त करून घेण्याची जरूर आहे का? कोणाची इच्छा होईल का? नाही. कारण पितळ जे आहे ते पितळ जे आहे ते सोन्यासारखं दिसेल आणि त्याप्रमाणे त्याची उपयोग येईल. तैसे यमनियमी कळसले, ते तबोत ज्ञाने चोखळले, मी तेची ते जाहले, एत संशयो कायसा. त्याचप्रमाणे यमनियमांच्या कसा जे उतरले. यमनियम म्हणजे परत इंद्रियांवर कंट्रोल ठेवणे. तपाने आणि ज्ञानाने जे शुद्ध झाले
ते मद्रूप झाले, एक रूप झाले, एकाकार झाले. तर एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई भजती तया मीही तैसाची भजे. दुसरे असे पहा की जे जशी माझी भक्ती करतात त्यांच्यावर मी तसेच किंवा त्याच प्रमाणात प्रेम करतो. त्याच्यात भक्तीमध्ये भावना आणि श्रद्धा असणे फार जरुरी आहे. त्याबद्दल मी एक कथा मी रिसेंटली वाचली, ती मी सांगतो. एक कांताबाई होत्या आणि त्यांना जे आहे खूप उचक्या लागत होत्या. तर त्यांनी त्यावेळेस तिने सांगितलं की आपल्या मुलीला सांगितलं की मला खूप उचक्या लागतायत. तर थोड्या वेळाने ती मुलगी जी आहे घरी येते आईच्या, कांताबाईंच्या, आणि म्हणते की माझी आठवण तुला येत असेल म्हणून तुला उचक्या लागत होत्या. कांताबाई ज्या आहे त्या म्हणजे खूप श्रीकृष्णाची पूजा करणाऱ्या होत्या, भक्ती करणाऱ्या होत्या. त्यांनी विचार केला की मी ज्यावेळेस श्रीकृष्णाची भक्ती करते, त्याचं आठवण करते, त्याचे चिंतन करते, त्यावेळेस श्रीकृष्णाला किती उचक्या लागत असतील. मला जसा उचक्या येत होत्या त्यावेळेस त्रास होत होता, तसा श्रीकृष्णाला पण खूप त्रास होत असेल. म्हणून ती विचार करते आणि म्हणते की कृष्णाला, भगवंताला त्रास होऊ नये म्हणून मी यापुढे आता श्रीकृष्णाचं चिंतन करणार नाही. त्या दिवशी किंवा काही दिवसांनी रात्री तिला स्वप्नात श्रीकृष्ण येतात, स्वतः येतात भगवान. आणि ते भगवान कांताबाईंना म्हणतात की तुझ्यासारखी स्त्री आणि तुझ्यासारखी भक्ती मी पाहिली नाही. कांताबाई म्हणतात की मी तर ऍक्च्युली भक्ती करणं सोडून दिलंय. तर म्हणतात नाही, तुझी भक्ती खरी आहे. बाकी लोक जे माझी भक्ती करतात काही ना काही कारणासाठी करतात. साधू पण जे तप करतात ते मोक्षप्राप्तीसाठी करतात. कोणाला काही पाहिजे असेल, त्यांच्या जीवनात काही पाहिजे असेल, त्याच्यासाठी भक्ती करतात, त्याच्यासाठी पूजा करतात. पण तुझी जी भक्ती आहे ती खरी आहे, कारण मला काही त्रास होऊ नये म्हणून तू माझं चिंतन करणं सोडलं, माझं भक्ती करणं सोडलं, ही खरी भक्ती आहे. तर तीच ते श्रद्धा आणि भावना जी आहे ती खूप महत्वाची आहे. ते मी जस्ट सांगू इच्छित होतो. देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ जाहले असे केवळ माझ्याची ठाई. हे पहा, जेवढे म्हणून मनुष्य प्राणी आहेत तेवढ्या सर्वांच्या मनाचा स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडे आहे. कोणीही असो, कोणी प्राणीजात असो, तो देवाची भक्ती करतोच. कितीही नास्तिक असला तरी तो संकटात असेल, अडचणीत असेल तर डेफिनेटली तो देवाची धावा करतो, देवाचा धावा करतो, देवाकडे जातो आणि म्हणतो की मला याच्यातून वाचव. काही नाही तर खूपच जास्त नास्तिक असेल पण तो आई ग तरी म्हणतो, त्याला लागलं त्याला आई ग तरी म्हणतो. आई असो, आई पण आपल्या देवा समान आहे. तर हेच म्हणायचं आहे की स्वाभाविक कल जो आहे प्रत्येकाचा, मनुष्य जातीचा, तो भक्ती करण्याकडेच असतो. परी ज्ञाने विण नाशिले जे बुद्धी भेदासी आले तेनेची त्या कल्पिले अनेकत्व. पण ज्ञान नसल्यामुळे त्यांचे ते सर्व बिघडते. काय होतं की त्यांच्या ठिकाणी भेद बुद्धी उत्पन्न होते. त्यामुळे मी जो एक आहे, माझ्या ठिकाणी अनेकांची कल्पना करतात. जसे श्रीकृष्ण म्हणतात की देव देवी याच्यात भेद होतो. देव देवी आहेत, शिवा, ब्रह्मा, गणपती, सद्गुरु, दत्तगुरु, हे सर्व सगळे एकच आहेत, पण आपण भेद करायला लागतो. परमात्मा एक आहे, श्री महाविष्णू. अर्थात हे जे आहे आपण 11व्या अध्यायात पण परत येईल ते. त्याप्रमाणेच
ही म्हणजे माझ्या ठिकाणी अनेकांची लोक कल्पना करतात आणि सर्व काम बिघडते. म्हणजे फक्त माझी भक्ती करायला पाहिजे, ती होत नाही. म्हणून अभेदी भेदू देखती, यया अनाम्या नामे ठेविती, देवी देवो म्हणती अचरच्याते. म्हणून जेथे वास्तविक अभेद म्हणजे भेद शून्यता आहे, तेथे त्या परमात्माच्या ठिकाणी ते भेद पाहतात. जसे मी सांगितले आता त्याप्रमाणे जो नामरहित आहे त्याला ते नाव देतात आणि वास्तविक जो चर्चेचा विषय होऊ शकत नाही त्याला ते देव किंवा देवी म्हणतात. जे सर्वत्र सदा सम, तेथ विभाग अधमोत्तम, मतिवंशे संभ्रम देवंचिती. भेट बुद्धीला वश होऊन घोटाळ्यात पडल्यामुळे जो परमात्मा सर्व ठिकाणी नेहमी वास्तविक सारखा आहे, त्याच्या ठिकाणी ते चांगला वाईट असे भेद करतात. ते अर्थात हे सगळे चुकीचे आहे. हे सगळं भगवंत आपल्या या अध्यायात अर्जुनाला सांगत आहे इथपर्यंत. श्रीकृष्णार्पणमस्तु. कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची उपासना करतात, कारण या मनुष्य लोकात कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकर प्राप्त होत असते. कांक्षतः कर्मणां सिद्धीं यजंत इह देवतः क्षिप्रं हि भवति. मला हे आतापर्यंत जे समजलं आहे, आतापर्यंत जे विवेचनावरून, हे आपण द्वैत आणि अद्वैत फिलॉसॉफी जी आपण म्हणतो की परमेश्वर आणि सगळे प्राणी मात्र, ज्याच्यात आपण मनुष्य पण आलो, ते वेगळे नाहीत, ही कल्पना त्याच्यात ती जी आहे तीच आतापर्यंतच्या सगळ्या श्लोकात सांगितलं आहे की मी जेव्हा सर्वत्र सदैव समप्रमाणात असतो, तरी सुद्धा भेदबुद्धीने संभ्रमित झालेले लोक हा उत्तम हा अधम असा भेदभाव बघतात. म्हणजे आपण म्हणतो की सगळे एकाच पातळीवर आहोत, हे मुख्य त्याच्यात सांगितलेलं आहे. मग नाना हेतू प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवतांतरे उपासिती. वेगवेगळ्या मनातल्या इच्छा असतात आणि त्या इच्छांच्या पूर्ती व्हावी म्हणून सगळे लोक देवाची प्रार्थना करतात, त्या देवतांची प्रार्थना करतात. त्या उपासकांच्या अंतःकरणात ज्या फळांची अपेक्षा असते ती फळे त्यांना प्राप्त होतात, पण त्यांनी केलेल्या कर्माची फळे आहेत. म्हणजे देवाची उपासना केली म्हणून नाही, तर त्यांनी जी कर्म केलेली आहेत, समजा कोणाला तरी परीक्षेत अभ्यास करायचा आहे, परीक्षेतला यश मिळण्याकरता जेव्हा कोणीतरी अभ्यास करतं, मन लावून अभ्यास करतं, तेव्हा त्याला यश प्राप्त होतं. पण मला परीक्षेत यश प्राप्त व्हायला पाहिजे म्हणून नुसती जर देवाची प्रार्थना केली तर त्यातून काही निष्पन्न होणार नाही. वाचून देते घेते आणिक, निभ्रांत नाही सम्यक, एथ कर्मची फळ सूचक मनुष्य लोकी. खरे पाहता देणारा आणि घेणारा कर्माशिवाय दुसरा कोणीही नसून या मनुष्य लोकात कर्मापासूनच फलप्राप्ती होते. जे परत तेच सांगितलंय की तुम्ही कर्म केलं तर त्याचं तुम्हाला फळ मिळेल. शेतामध्ये आपण जे पेरतो तेच उगवतं. जैसे क्षेत्री जे पेरिजे ते वाचून आन न निपजे, का पाहिजे तेच देखिजे दर्पणाधारे. आरशात आपण जे बघतो तेच आपल्याला दिसेल, जे नाहीये ते नाही दिसणार. ना तरी कडे या तळवटी, जैसा आपुलाची बोलू किरीटी, पडी साधू होऊन उठी निमित्त योगे. पर्वताच्या कड्याच्या तळाशी आपण जे मोठ्याने बोलतो तेव्हा त्या कड्याच्याच निमित्त मात्राने बोलण्याचा प्रतिध्वनी निर्माण होतो. प्रतिध्वनी निर्माण व्हायला आधी मुळात ध्वनी असायला पाहिजे. हे त्याच्या मागे सांगितलंय की तुम्ही कुठलंही आपली फलाची जेव्हा अपेक्षा करता तेव्हा जोपर्यंत कर्म नाही तोपर्यंत फळ नाही. म्हणजे जर ध्वनी असेल तर त्याचा प्रतिध्वनी निर्माण होईल, ध्वनी नसेल तर प्रतिध्वनी येणारच नाही. गुण आणि कर्म यांच्या भेदाप्रमाणे
मी 4 वर्ण निर्माण केले आहेत. या कर्माचा व्यवहार दृष्टीने मी जरी करता असलो तरी मी परमार्थतः अकर्ता आणि अविनाशी आहे असं भगवान म्हणतात. आता याची परी जाण, चारी आहेत हे वर्ण, सृजिले म्या गुण कर्म विभागे. आता याप्रमाणे अर्जुना तू असं जाण की जे 4 वर्ण आहेत ते गुण व कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केले आहेत. त्या 4ही वर्णाच्या कर्माची आपापल्या प्रकृती धर्माने आणि गुणांच्या तारतम्याने योजना केलेली आहे. एथ एकची हे धनुष्य पाणी परी जाहलेगा चहुवर्णी, ऐसे गुण कर्म कडसणे केली सहजे. अर्जुना, हे सर्व लोक वस्तुतः एकच असून गुण आणि कर्म यांच्या योगाने 4 वर्णांची व्यवस्था सहजच झाली आहे. म्हणून हे अर्जुना असं ऐक की ही वर्णभेदाची व्यवस्था अशा प्रकारची असली तरी मी त्याचा कर्ता मुळीच नाही. मी कर्म करून देखील अकर्ता आहे असे जाणून पूर्वीच्या मुमुक्षूंनी कर्म केले आहे. म्हणून तू देखील पूर्वीच्या लोकांप्रमाणेच कर्म कर. कर्माच्या फलामध्ये माझी आसक्ती नसते, म्हणून कर्मे मला लिप्त करू शकत नाही असे जो मला तत्वतः जाणतो तो सुद्धा कर्माने बद्ध होत नाही. म्हणून ऐके पार्था, हे वर्णभेद संस्था मी करता नव्हे सर्वथा याची लागी. म्हणजे या जरी 4 वर्ण आहेत आपल्या समाजामध्ये, ते त्यांच्या गुणांनी आणि कर्मांनी झालेले जे 4 वर्ण आहेत, व्यवहार दृष्टीने बघितलं तर हो भगवानांनी ते केलेले आहेत, पण तरी परमार्थाने मी अकर्ता आहे आणि अविनाशी आहे असं भगवान म्हणतात. धन्यवाद. वर्षांनी आता सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की चातुर्वर्ण व्यवस्था ही लोकांचा गुण आणि कर्म यांचा विचार करून केलेली आहे. आणि भगवान म्हणतात की मी या व्यवस्थेचा मी करता आहे हे खरं आहे आणि करता मी नाही हे पण खरं आहे. माझ्या व्यक्त रूपाचा विचार केला तर मी करता आहे आणि अव्यक्त व अव्यय रूपाचा विचार केला तर मी चातुर्वर्ण व्यवस्थेचा करता नाही. तर भगवान गीतेमध्ये म्हटलंय नमा कर्माणि लिंपन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां यो विजानाति कर्मभ्यर्न सबध्यते. हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणीतले तो सिद्ध लागला. हे जे चातुर्वर्ण्य मानवाच्या उत्क्रांतीसाठी माझ्या अवतार कार्याच्या भूमिकेवरून जे तयार झाले असले तरी अविनाशी आणि चैतन्य स्वरूप असा जो मी आहे तर माझ्याकडे त्याचं कर्तृत्व येत नाही. आणि हे ज्याला समजलंय तो खरा या संबंधीच्या चिंतेतून मुक्त झालाय असं समजावं. मागील मुमुक्षु जे होते तीही ऐशिया जाणोनी माते, कर्मे केली समजते धनुर्धरा. भगवान म्हणतात अर्जुना, पूर्वी जे मुमुक्षु होते त्यांनी माझं हे सत्य स्वरूप आणि कर्मरहितता जाणली आणि माझ्याच प्रमाणे त्यांनी अलिप्ततेने सगळी कर्म केली. म्हणजे त्याच्यात इन्व्हॉल्व न होता सर्व कर्म केली. परी ते बीजे दैशी दगवली, युगवतीची पेरली, दैशी कर्मेची परी तया जाहली, मोक्ष हेतू. परंतु हे धनुर्धरा, जसे जळालेले बी पेरले तरी ते उगवत नाही, त्याप्रमाणे कर्म असूनही बंधक न होता ती मोक्षास कारण झाली. जळलेलं बी जसं उगवत नाही त्याप्रमाणे ही जी कर्म होती ती मोक्षपदी गेली. तर अर्जुना तू एक लक्षात घे, एक आणि काही ऐक अर्जुना, हे कर्म विवंचना आपुलिया चाडे सज्ञाना योग्य नव्हे. अर्जुना एक गोष्ट तू अजून लक्षात घे की ज्ञानी मनुष्याने स्वतःच्या हिताच्या दृष्टीने विचार करताना कर्म की अकर्म याची चिंता, याचे विकल्प तर्क हे करत बसणं योग्यच नाहीये. त्याचं चित्त अव्यय हे माझ्या स्वरूपाकडेच लागलेलं असतं. तो स्वतःच्या हिताच्या दृष्टीने याची चिंता करत बसणं त्याला शोभत नाही, त्याच्यासाठी ते योग्यही नाही.
कर्म म्हणिपे ते कवण अथवा अकर्मा काय लक्षण तैसे विचारिता विचक्षण लिहून ठेवे. कर्म म्हणून म्हणायचं ते कोणतं, अकर्माचं लक्षण कोणतं, असं जर विचार करता तर सगळ्यांना संभ्रम होतो की कर्म कुठलं अकर्म कुठलं. तर शहाणे शहाणे लोक सुद्धा यावेळी संभ्रमात पडलेले दिसतात. जैसे का पुढे नाही खऱ्याचेही सारखेपणे डोळ्याचेही देखणे संशयी घाले. जसं खोटं नाणं खऱ्या नाण्यासारखं दिसतं त्यामुळे माणसाच्या मनात संशय उत्पन्न होतो की हे खरंच आहे की काय. खऱ्यासारखं दिसणं म्हणजे खरं असणं नाही. तैसे नैष्कर्म्य तेचे निभ्रमे दिवस विजत आहाती कर्मे जे दुची सृष्टी मनोधर्मे करू शकते. तसंच कर्मशून्य अवस्था आपली आहे म्हणून समज करून लोक मनाला वाटेल तशी नवीन कल्पना सृष्टी उत्पन्न करतात आणि कर्मबंधात पडतात. म्हणजे खरं आणि खोटं जसं नाणं कळत नाही तसं त्यांना कर्मशून्य अवस्था त्यांची जी आहे ती समज करून वाटेल तसं कल्पना त्यांचा म्हणजे नवीन नवीन कल्पना त्यांच्या मनात उत्पन्न होत असतात आणि त्या कर्मबंधात ते अडकत राहतात. वाचुनी मूर्खाची गोठी कायसी एथ मोहले गा क्रांतदर्शी म्हणून आता त्याची परियेसी सांगेल तुझं. तर आता या बाबतीत अज्ञानी लोकांची गोष्ट राहू द्या, सूक्ष्म तत्वज्ञानी लोकही मोहित होतात. अज्ञानी लोक मोहित होतील त्यात तर काही विशेष नाही, पण जे सूक्ष्म तत्वज्ञानी लोक आहेत ते पण मोहित होतात. म्हणून कर्म आणि अकर्म याचं वर्णन मी सांगतो. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यञ्च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे ते सम्यक आधी जाणावे लागे येथे. तर असं पहा, सृष्टी जी आहे ती ईश्वरी कर्मामुळे निर्माण झाली. तर ते कर्म आधी समजून घ्यायला पाहिजे आपण की सृष्टी कशी निर्माण झाली. मग वर्णाश्रमासी उचित जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगीसी. हे दिव्य सृजन कर्म आहे, पण वर्णानी आणि आश्रमानी आपण जे कर्तव्य समोर येतो ते आपल्या उपयोगाचे म्हणून समजायचं. आपला जो वर्ण आहे आणि आपण जे कार्य करत आहे त्या ज्या आश्रम म्हणजे आपण ज्या याच्यात राहतोय ज्या परिस्थितीत राहतोय तर ते जे कर्तव्य आपल्या समोर येतं ते आपल्यासाठी उपयोगी असं आपण समजायचं. तर एक माझ्याकडे पुस्तक आहे गीता सार म्हणून, त्याचे वासुदेव गोविंद म्हणून लेखक आहे. त्यांनी म्हटलंय की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मला कर्माचा संसर्ग घडत नाही आणि मला कर्मफलाची अभिलाषाही नसते. कोणते कर्म व करावं कोणतं निषिद्ध करावं अकर्म कशाला म्हणावं या गोष्टीची आपल्याला जाणीव असायला पाहिजे. कारण कर्माची निषिद्ध कर्माची किंवा अकर्माची गती किंवा त्याची मीमांसा करणे हे खूप अवघड असतं. जो कर्म करीत असताना मी ते कर्म करत नाही किंवा मी त्या कर्माचा करता नाही असा भाव ठेवतो आणि पूर्वजन्मीचे कर्मानुसार या जन्मात कर्म घडत असते असे जो जाणतो आणि कर्म न करणे हेच आपले खरे कर्म अथवा कर्तव्य आहे असे म्हणतो, असा मनुष्य जरी शरीराने सर्व कर्म करीत असला लोकांमध्ये तो बुद्धिमान आहे आणि परमेश्वराच्या ठिकाणी आसक्त आहे असे समजावे. असं एक गीता सार म्हणून त्याच्यात त्यांनी असं वर्णन केलेलं आहे. जय श्रीकृष्ण. कर्माचे जे प्रकार आहेत ते पुढच्या ओव्यांमध्ये सांगितले आहेत आणि कर्म करणाऱ्याची परिस्थिती कशी असते याचे खूप सुंदर उदाहरणं पुढच्या ओव्यांमध्ये दिली आहेत. कर्म, निहित कर्म आणि निषिद्ध कर्म. निहित कर्म म्हणजे आपल्याला जे करायचं आहे, आपल्याला जे करावं लागणार आहे, आणि निषिद्ध कर्म म्हणजे जे करू नये, जे करायचंच नाही. विशेष कर्म दोन प्रकारची आहेत, एक विहित आणि दुसरे निषिद्ध.
अमुक कर्मे करावी असे ज्या कर्मांविषयी शास्त्राने विधान केले असेल त्या कर्माला विहित कर्म म्हणतात, आणि जीवाने करू नये असे ज्या कर्माविषयी शास्त्राने विधान केले असेल त्याला निषिद्ध कर्म असे म्हणतात. पुढे विहित कर्मे ही फलाशेने केली असता परमेश्वराचे ध्यान घडत नाही. सगळं जे भगवद्गीतेचं सार आहे, फलाशा आणि कर्म का करायचं, कसं करायचं याच्याविषयीचं जे आहे की हे निहित कर्म जे आहे हे कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे म्हणून मी हे कर्म करत राहीन, ते निहित कर्म आहे. आणि कर्मबद्धताच विशेष दृढ होते. म्हणून कर्मे फलाशा सोडून केवळ भगवत प्रित्यर्थ केली असता भगवंताचे ध्यान घडत जाऊन भगवंताच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होत जाते व आपल्या अकर्मरूप ब्रह्मस्वरूपाचा अनुभव दृढ होत जातो. हाच त्या विहित कर्माचा उपयोग आहे. आणि निषिद्ध कर्माने पाप उत्पन्न होते. निषिद्ध कर्म वेगळे आपल्याला सांगायची गरज नाही. आपण वयानुसार, अनुभवानुसार काय करायचं आणि काय नाही करायचं, तर शेवटी ऑब्विसली असं आहे की निषिद्ध कर्म जे वाईट आहे, जे करू नये आहे, ते जर केलं तर त्यातून नक्कीच काहीतरी वाईट घडणार आहे आणि म्हणून त्याला पाप अशी एक संकल्पना इथे मांडलेली आहे. हे सगळे लक्षात घेऊन निषिद्ध कर्म न होऊ देण्याची खबरदारी घेत राहिले असता परमेश्वराचे ध्यान घडून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होते आणि निषिद्ध न घडल्यामुळे परमेश्वराच्या प्राप्तीला प्रतिबंधक होणारे पाप कर्मही राहत नाही. हा त्या निषिद्ध कर्माचे स्वरूप जाणण्याचा उपयोग आहे. अशा रीतीने कर्म, विहित कर्म व निषिद्ध कर्म हे तिन्ही कर्मे जीवाला त्याच्या मूळ अकर्मरूप सच्चिदानंद ब्रह्मस्थितीचा अनुभव आणून देण्याला कारणीभूत होतात व या अनुभवाने त्याने मानलेले कर्म ही ब्रह्मस्वरूपच दिसते. पुढे उदाहरणं जे दिलेली आहेत कर्म करणाऱ्या, म्हणजे निहित कर्म करणाऱ्या, जो कुठल्याही प्रकारची फलाशा न धरता जो कर्म करतो त्याच्यासाठी उदाहरणं जी दिली आहेत ती आपण पुढच्या ह्याच्यात पाहतो की मला कर्म केले पाहिजे असे कर्तव्य वागविण्याकरता ज्याला आपल्याहून दुसरे काही दिसतच नाही, असा स्वतःच्या स्वरूपाविषयी ज्याला उत्तम निष्कर्मतेचा बोध असतो, असे असूनही तो सर्व कर्मे करताना दिसतो, अशा चिन्हांनी युक्त पुरुष ज्ञानी होय असे जाण. पुढे उदाहरणं आहेत की ज्याप्रमाणे एखादा पुरुष जलाशयाच्या काठी उभे राहून जरी आपले प्रतिबिंब पाण्यात पाहतो तरी मी पाण्याहून निराळा असे निसंशय आहे. प्रतिबिंब जरी पाण्यात दिसत असलं तरी मी पाण्यात नसतो, ते माझं प्रतिबिंब आहे. किंवा नावेत बसून जात असलेला पुरुष नदीकाठचे वृक्ष वेगाने जाताना पाहतो, पण विचार करून पाहतो तेव्हा तो म्हणतो की मी जातो आहे आणि वृक्ष स्थिर आहे. त्याप्रमाणे सर्व कर्मे मी करतो हे अनुभवाने स्पष्ट खोटे मानून मी वस्तुतः निष्कर्म आहे, मी सर्वांचा साक्षी आहे असे तो जाणतो. आणि ज्याप्रमाणे सूर्य चालत नाही तरी उदय व अस्त यांच्यामुळे सूर्य चालतो असे वाटते, त्याप्रमाणे कर्मे होत असतानाच जो आपली कर्मरहित स्थिती जाणतो, ज्याप्रमाणे पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब जरी पडलेले दिसले तरी पाण्यात सूर्यबिंब नसते, त्याप्रमाणे तो पुरुष सामान्य माणसासारखाच दिसला तरी सामान्य माणसासारखी त्याची स्थिती नसते. त्या पुरुषाने जग न पाहता पाहिले, काही न करतात सर्व केले व न भोगतात सर्व भोगले. एका ठिकाणी बसूनच तो सर्वत्र गेला. आता असो हे वर्णन अर्जुना, तो स्वतः सर्व विश्वच होतो. कर्म फलाशा न धरता कर्म करणाऱ्या माणसाची जी स्थिती आहे ती मला वाटतं की याच्यात वर्णन केली आहे. आणि त्याच्यासाठी जी उदाहरणं दिली आहेत की आपण चालत नाही, आपल्याला जग धावताना दिसतं, झाडं धावताना दिसतात, प्रतिबिंब दिसतं, पण ते फसवं असतं, प्रत्यक्षात काही वेगळं आहे. अशा अर्थाने मी जरी करत असलो तरी हे मी निमित्त मात्र आहे, हे माझं आद्य कर्तव्य आहे म्हणून हे कर्म माझ्या हातून मी घडतो आहे. याच्यातनं पुढे काय मला मिळणार आहे याची कुठलीही अपेक्षा न ठेवता मी हे करत राहिलं पाहिजे, कारण हे निहित कर्म आहे असा प्रत्येक साधकाने विचार करावा, असं या याच्यातनं अभिप्रेत आहे असं मला वाटतं. वर्षा,
कोटी रूपे तुझे, कोटी सूर्य चंद्र तारे, कोटी कोटी रूपे तुझे, कोटी सूर्य चंद्र तारे, कुठे कुठे शोधू तुला, कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देवा रे, कोटी कोटी रूपे तुझे, कोटी सूर्य चंद्र तारे, कोटी कोटी रूपे तुझे, कोटी सूर्य चंद्र तारे, बीज अंकुरे ज्या ठाई तिथे तुझा वास, तुझा स्पर्श आणून देतो फुलांना सुवास, चराचरा रंग विसी, चराचरा रंग विसी, रंग तुझा कोणता रे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, खरे रूप देवा तुझे कोणते कळेना, खरे रूप देवा तुझे कोणते कळेना, तूच विटेवरी तूच वैकुंठीचा राणा, तुला आळवाया घ्यावा, तुला आळवाया घ्यावा, शब्द तरी कोणता रे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देवारे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, कृष्णं वन्दे जगद्गुरुं.